सिंहस्थ कुंभमेळा 2027 नाशिक आणि त्र्यंबकेश्वर हे दोन जागावर होणार आहे। ह्याच्यासाठी राज्य शासनावर स्तरावर आणि जिल्हा स्तरावर खूप मोठ्या प्रमाणावर तयारी चालू आहे। यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सोयीसुविधा भाविकांसाठी तयार करण्याचे प्रयत्न चालू आहे। त्यामध्ये भाविकांची सोयी सुविधा, सुरक्षा, त्यांचे आरोग्य आणि त्याच्यासोबत त्यांना एक चांगला अनुभव मिळावा, एक चांगला आध्यात्मिक वातावरण मिळावं आणि सुरक्षा मिळावी ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। त्र्यंबकेश्वर इथे विशेष आम्ही भाविकांसाठी आणि भाविकांच्या सोयीसुविधासाठी 3 मोठे प्रकल्प घेत आहोत। सर्वप्रथम तर यामध्ये जे कुशावर्त कुंड आहे, कुशावर्त कुंडमध्ये आम्ही कुंडचे जे पाणी आहे ते स्थिर असते आणि त्यामध्ये कंटिन्युअस भाविकांच्या आंघोळ असते, स्नान असते, त्यामुळे त्याला रिअल टाईममध्ये शुद्ध ठेवण्यासाठी आम्ही एक मोठा फिल्ट्रेशन प्लांट तिकडे CSRच्या माध्यमातून लावत आहोत। त्याच्या व्यतिरिक्त गोदावरीचा उगम सर्वांना माहीत आहे की त्र्यंबकेश्वरचे जे ज्योतिर्लिंग आहे त्याच्या जवळच होतो। ती गोदावरी नदी पूर्ण वर्ष वाहताना ठेवली पाहिजे, हे महाराष्ट्र राज्याची एक संकल्पना आहे, कारण की त्याचा एक खूप मोठा महत्त्व आहे। गोदावरी नदी 12 महिने वाहती राहण्यासाठी एक उपसा सिंचन, एक उपसा प्रकल्प जे आहे ते कार्यान्वित होत आहे। ते जलसंपदा विभागाच्या माध्यमातून जे गोदावरी नदी आहे ते 12 महिने बेजे जे धरण आहे त्याच्यातून पाणी उचलून करण्याचा एक DPR जे आहे ते तयार होत आहे आणि शीघ्रच त्याच्या कार्यान्वयनसुद्धा सुरू होणार आहे। याच्या व्यतिरिक्त त्र्यंबकेश्वरमध्ये जे घनकचरा गोळा होतो आणि जे श्रावण माहामध्ये आणि त्याच्या व्यतिरिक्त जे कुंभमेळा असणार आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घनकचऱ्याची प्रश्न उद्भवतो। ते प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी आता एक अत्याधुनिक सॉलिड वेस्ट घनकचरा व्यवस्थापनचे युनिट आहे, ते पण तिकडे तयार करत आहे। ते तयार करण्यामध्ये जे भूसंपादन आहे, भूसंपादन जवळपास पूर्ण झालेलं आहे आणि ह्याचे जे DPR आहे ते टेंडरसाठी आम्ही आता त्याचे टेंडर तयार करत आहोत। त्याच्या व्यतिरिक्त जे मलनिस्सारण असते, जे सीवेजचे जे पाणी असते त्याच्यासाठी पूर्ण त्र्यंबक शहरामध्ये आता अंडरग्राऊंड ड्रेनेज जे आहे ते तयार केलेली आहे, त्याची स्थापना झालेली आहे। आता त्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये जे त्याचे कनेक्शन आहे आणि त्याचे जे इलेक्ट्रोमेकॅनिकल जे पार्ट आहे ते आपण तयार जे आहे ते एकदम कंप्लीशनवर आलेले आहे आणि येणारे डिसेंबर म्हणजे 2025मध्येच आम्हाला उम्मीद आहे की ते तयार होऊन ते कार्यान्वितसुद्धा होणार आहे। कुंभमेळा म्हणजे साधुग्राम, जिथे वेगळे जे आखाडे आहे किंवा वेगळी धार्मिक संस्था आहे त्यांना तात्पुरता जागा भेटते जिथे ते त्यांचे कॅम्प तयार करू शकतात। तिथे काही भाविक पण येऊन राहतात। अशा प्रकारचे जे साधुग्राम आहे ते नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर दोघांकडे त्याच्या प्लॅनिंग जे चालू आहे। त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये जवळपास 80 एकरमध्ये आम्ही ह्याच्या साधुग्राम जे आहे ते तयार करण्याचा आमचा प्लॅन आहे। त्यामध्ये लेआउट जे आहे कशा प्रकारे त्याची प्लॉटिंग करणार आहे त्या विषयाबद्दल आता प्लॅनिंग चालू आहे। ह्याच्या व्यतिरिक्त जे टुरिझम आहे, सर्वांना माहीत आहे की फक्त कुंभमेळ्यासाठी नाही, पूर्ण वर्षभर ब्रह्मगिरी जे आहे त्याचा एक धार्मिक महत्त्व असल्यामुळे आणि श्रावण काळामध्ये ज्योतिर्लिंग जे आहे त्र्यंबकेश्वर त्याचा खूप अतिशय जास्त महत्त्व असल्यामुळे एक धार्मिक टुरिझम, एक स्पिरिच्युअल टुरिझमचे माध्यमाने आमचे प्लॅन तयार होत आहे, ज्यामध्ये कोणताही भाविक आला त्याला अत्याधुनिक सेवा आणि त्याच्यासोबत त्यांचे जे अनुभव आहे ते चांगल्या करण्यासाठी कुंभमेळ्याच्या शिवायसुद्धा ज्याचा उपयोग होईल ह्याच्यासाठी आमचा प्लॅनिंग तयार आहे। ह्याच्यासोबतच वन विभाग जे आहे त्याचे अतिशय चांगले स्पॉट आहे, ज्याच्या वर्षभर जिथे आणि त्याच्यासोबत जे पावसाळ्याचे दिवस असतात त्यामध्ये आणखी जास्त लोक त्याच्या मजा घेण्यासाठी ते लोक जातात। त्याच्यासोबतच भाविक पण परिक्रमासाठी जातात। असे प्रकारची परिक्रमा किंवा असे प्रकारचे जे टुरिस्ट स्पॉट आहे त्यांना पण डेव्हलप
करण्याचा आमचा एक होलिस्टिक प्लॅन तयार होत आहे. ह्याच्यासोबतच नाशिकचा एक टुरिझम प्लॅन तयार आम्ही करत आहोत, जे ना सिर्फ कुंभमेळा परंतु कुंभमेळ्याचे आधी आणि त्याच्यानंतरसुद्धा नाशिकला एक ग्लोबल टुरिस्ट डेस्टिनेशन कसा ओळख भेटेल ह्याच्यासाठी आमच्या पूर्ण लक्ष आहे. कुंभमेळ्यामध्ये गर्दी एक महत्त्वाचा एक घटक असते. पर्वणीच्या दिवसामध्ये ही गर्दी अतिशय जास्त होते. त्यामुळे एक जे आहे गर्दी व्यवस्थापन म्हणजे क्राऊड मॅनेजमेंटचा एक प्रश्न उद्भवतो. क्राऊड मॅनेजमेंट करण्यासाठी आणि त्याची माहिती रिअल टाईममध्ये करण्यासाठी आता CCTVचा एक मोठा वेब आम्ही तयार करत आहोत. एक मोठा जाळ आम्ही तयार करत आहोत, ज्याच्या माध्यमातून प्रत्येक कोपऱ्यावर जे अतिशय संवेदनशील भाग आहे तिथे 24/7 निगा राहणार आहे. आणि त्याच्यासोबत AIचे माध्यमातून जे त्याचे फेशियल रेकॉग्निशन आणि त्याच्यासोबत गर्दीच्या रेकॉग्निशन पर स्क्वेअर मीटरमध्ये किती जण आहे अशा प्रकारच्या त्यामध्ये अलर्ट असतील, ज्याच्यातून कुठेही जर गर्दी जास्त होण्याची सुरुवात जरी होत आहे तरी आम्हाला रिअल टाईममध्ये त्याचा मेसेज भेटेल. आणि आता आम्ही फक्त मॅन्युअल ह्याच्यावर निर्भर न राहता टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून लगेच आणि कुठेही जे आपले मेळ्याचे भाग आहे, जे स्पॉट्स आहेत तिकडे कुठेही एकदम चांगली व्यवस्था आणि रिअल टाईममध्ये तिकडे जाऊन त्याच्यावर नियंत्रण करू शकतो, अशा प्रकारच्या आमच्या प्लॅनिंग चालू आहे. कुंभमेळ्यामध्ये आमचं जे ट्रॅफिकचं जे प्लॅनिंग आहे त्यामध्ये सर्वात प्रथम तर वाहनतळ असतात. आम्ही एक इंटरनल पार्किंग आणि एक एक्सटर्नल पार्किंग करतो आहे. एक्सटर्नल पार्किंगच्या नंतर इंटरनल पार्किंगपर्यंत येण्याचे सर्व पब्लिकचे ट्रान्सपोर्टच्या अरेंजमेंट आम्ही करणार आहे, ज्याच्यातून भाविक जे कुंभमेळ्याचे स्नानचे जे स्पॉट्स आहेत तिकडे जास्तीत जास्त जवळ ते पब्लिक ट्रान्सपोर्ट घेऊन जाऊ शकतात. आणि त्याच्यासोबत जे दिव्यांग आहे त्यांना पण सोयीसुविधा भेटेल की ते जास्तीत जास्त जवळ हे जे सर्व तंत्र आहे आणि जे पब्लिक जे ट्रान्सपोर्ट आहे त्याचा ते उपयोग करू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त इथे पोहोचण्यासाठी सर्व एक्सटर्नल पार्किंगकडे पोहोचण्यासाठी जे मुख्य रस्ते आहेत ते रस्ते नॅशनल हायवेचे असो, स्टेट PWDचे असो किंवा मध्ये नगरपालिका आणि त्र्यंबकेश्वर नगर परिषदचे असो, त्याचासुद्धा मोठा प्लॅन तयार केलेला आहे. त्यामध्ये जवळपास 2200 कोटीचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्त्यांना मंजुरी मिळालेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त जवळपास 3400 कोटीचे रस्ते आणि सांडपाणी व्यवस्थापनचे जे आहे त्याला कुंभमेळा प्राधिकरणाने मनपालासुद्धा मंजुरी दिलेली आहे. जवळपास 600 कोटीचे रस्ते आणि पुलांना सार्वजनिक बांधकाम विभागचे जे आहे त्यांना पण कुंभमेळा प्राधिकरणाने मंजुरी दिलेली आहे. ह्याच्या व्यतिरिक्त घोटी ते त्र्यंबक जे एक मुख्य रस्ता आहे ज्याच्यातून मुंबई आणि त्या बाजूने किंवा समृद्धीचा वापर करून येणाऱ्या भाविकांना ज्यांना त्र्यंबकेश्वरला यायचे त्यांच्यासाठी त्याचा विस्तार करण्याचं काम जे आहे ते आता पुढे सुरू होणार आहे. त्याच्या भूसंपादन जे आहे त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ह्याच्या व्यतिरिक्त त्र्यंबक आणि घोटीचा जे रस्ता आहे त्याच्या व्यतिरिक्त नाशिक आणि त्र्यंबकला जोडणारा जे रस्ता आहे ते 6 लेन करण्याच्या आमच्या जे प्लॅनिंग आहे त्याला ते टेंडर स्टेजवर आहे. त्याच्या व्यतिरिक्त जवाहर कडूनसुद्धा जे येणारा रस्ता आहे त्र्यंबकेश्वरपर्यंत त्यालासुद्धा आम्ही नॅशनल हायवेच्या माध्यमातून त्याचं पण विस्तारीकरण करत आहोत. कुंभमेळ्याच्या दरम्यान आणि त्याच्यानंतरसुद्धा वीजची पुरवठा जी आहे ते अखंड राहावी आणि त्याच्यासोबत सीमलेस राहावी, त्याच्यासाठी नवीन सबस्टेशनसुद्धा त्र्यंबक भागामध्ये आणि नाशिक भागामध्ये करण्याचे जे प्रस्ताव आहे त्यांनासुद्धा मंजुरी मिळालेली आहे. मित्रांनो, परंतु सर्वात महत्त्वाचा जे माझा मेसेज आहे ते हे आहे की हे कुंभमेळा शासनाचा किंवा शासनाचा नाही आहे. हे कुंभमेळा सर्व लोकांचा आहे. हे कुंभमेळा भाविकांचा आहे. हे कुंभमेळा साधू लोकांचा आहे. हे कुंभमेळा जे प्रशासनामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांचा आहे. परंतु त्याच्यासोबत हे नाशिककरांचा सुद्धा कुंभमेळा आहे. मी परत सर्व नाशिककरांना आणि त्याच्यासोबत महाराष्ट्राची सर्व जनतांना अपील करतो की कुंभमेळा जे सिंहस्थ कुंभमेळा 2027चा आहे हे महाराष्ट्राच्या मानाचा कुंभमेळा आहे. हे नाशिकचे मानाचा कुंभमेळा आहे.
ह्यामध्ये प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक नाशिककरांनी स्वतःच्या कुंभमेळा समजून त्यामध्ये भाग घ्यायचे आहे. एक चांगले नागरिक म्हणून त्यामध्ये काम करायचे आहे, तुमचे योगदान द्यायचे आहे. आम्ही भरपूर फीडबॅक चॅनलसुद्धा उघडलेले आहे. आपण कोणतेही फीडबॅक चॅनल वापरून किंवा आता हे न्यूजपेपरच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तुमचे काही फीडबॅक असेल किंवा तुमचे काही सुझाव असेल ते वेळोवेळी आम्ही घेतो, आता पण घेत आहोत, तर तुम्ही ते मांडू शकतात. आम्ही नक्की, मी विश्वास देऊ इच्छितो की आम्ही प्रत्येक फीडबॅक किंवा प्रत्येक सुझावाला खूप गांभीर्याने घेतो आणि त्याची फिजिबिलिटी आणि त्याच्यासोबत त्यामध्ये आम्ही काय जास्त काम करू शकतो, इम्प्रूव्हमेंट करू शकतो आणि नाशिककरांचा सुद्धा अनुभव चांगला करू शकतो ह्याच्यासाठी खूप जास्त तत्परतेने काम करत आहोत.